श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर अधिक मासामुळे ज्येष्ठ महिना एकूण 60 दिवसाचा भगवान विष्णूच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर आपण इथं जाणून घेणार आहोत। तर आता ज्येष्ठ महिना म्हणजे ज्येष्ठ महिना सुरू आहे, तर यावर्षी पंचांगाच्या अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास ज्येष्ठ महिन्यात असेल, त्यामुळे हा महिना 59 दिवसाचा आहे। अधिक मासाचा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। तर 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल। तर अधिक मास सुरू झालेला असल्यामुळे 15 जूनपर्यंत चालेल, त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष आणि सुरू होईल, जो 29 जूनपासून राहील। आणि विवाह, गृह प्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यासारख्या शुभ कार्यासाठी मुहूर्त नसतात। तर उज्जैनचे ज्योतिष सांगतात की यांच्या मते ज्येष्ठ मास आणि अधिक मास भगवान विष्णू आणि त्याच्या अवताराची पूजा विशेषतः करायची आहे। तर अधिक मासाला भगवान विष्णूचे पुरुषोत्तम या नावामुळे ओळखले जातात। असेही म्हणतात की ज्येष्ठ आणि अधिक मासात भगवान विष्णूच्या पूजेमध्ये कोणत्याही गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी। तर ज्येष्ठ महिना आणि ग्रीष्म ऋतूचा कळस असतो, याच कारणामुळे याला तप, संयम, सेवा आणि भक्तीचा काळ असेही म्हणतात। शास्त्रामध्ये या महिन्यात जलदान, व्रत, भगवान विष्णूची सेवा आणि त्यांच्या अवताराची विशेष पूजन करण्याचा देखील इथे मान्यता आहे। असे म्हटले आहे की ज्येष्ठ महिन्यात विष्णू पूजन केल्याने, यज्ञ केल्याने जे पुण्य मिळतं तसेच पुण्य मिळते। या काळात जल, शिथिलता आणि दानाशी संबंधित शुभ कार्य करावीत, कारण हा काळ शरीर आणि मन दोघांचाही परीक्षा घेतो। भगवान विष्णूंना सृष्टीचे पालनहार मानले जातात, म्हणूनच तो भक्त आपल्या भक्ती करतो, त्याच्या जीवनात सुख शांती टिकून राहते आणि त्याच्या सर्व समस्या दूर होतात। विष्णूजीच्या सोबत श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचीही विशेष पूजा केली जातात। ज्येष्ठ महिन्यात दररोज सकाळी लवकर उठावे, स्नानानंतर सूर्याला जल अर्पण करायचे आहे। यासाठी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। पूजेनंतरच घरातील मंदिरात भगवान विष्णू कृष्णाची पूजा करायची आहे। पूजेमध्ये दक्षिणवर्ता शंखाने देवाला अभिषेक करायचा आहे। यामुळे केशर मिश्रित दुधाचा वापर सुद्धा इथे करायचा आहे, ते खूप शुभ मानलं जातं। देवाला पंचामृत अर्पण करावे। पंचामृत दही, दूध, तूप आणि मध, साखर मिसळून बनवायचे आहे। मिठाईचा नैवेद्य तुळशीपाशी व पानासोबत अर्पण करायचा आहे। तर तो कसा करायचा, तर ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय नमः आणि मंत्राचा जप करा। तर पूजेसोबत विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचा पठण आणि श्रीकृष्ण नामाचे जपही करायचा आहे। आपल्याला इच्छित असल्यास राधे राधे नामाचा जपसुद्धा तुम्ही इथे करू शकता, कारण की राधाकृष्ण ही श्रीकृष्णाची एक खास जीवनसंगिनी असल्यामुळे तिचं सुद्धा इथे पावन होतं। या जीवनामध्ये मंत्र जप करण्याचं विशेष महत्त्व दिलेलं आहे। तर आपल्या इष्टदेवतेचा मंत्राचा जप कसा करायचा, ते कोणकोणते करायचे, तर आधी आहे श्री गणेशाय, गणेश पूजन सर्वात आधी, त्यानंतर ओम नमः शिवाय, त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, त्यानंतर तिसरा आहे दुर्गाय नमः, चौथा आहे ओम महालक्ष्मी नमः, चौथा आहे कृष्णाय नमः, पाचवा आहे रामाय नमः, सहावा आहे ओम रामदूताय नमः। विष्णू पूजेमध्ये शुद्धता, श्रद्धा आणि निष्काम भाव सर्वात महत्त्वाची असते, त्यामुळे केवळ बाह्य विधीच नाही तर मनाची पवित्रताच पूजेला यशस्वी करते। मनातील नकारात्मक विचार दूर करा आणि सकारात्मक आणि निस्वार्थ भावनेने पूजा करा। या दिवसामध्ये दान पुण्य देखील निस्वार्थ भावनेनेच करा, कारण की ज्येष्ठ महिन्याला जलदानाला सर्वोच्च दान म्हटले गेलेले आहे। तर पशुपक्ष्यांना आणि गरजूंना थंड पाणी देणे विष्णू कृपेचा मध्यम मानले गेले आहे। तर या काळात तामसिक भोजन टाळण्याचा प्रयत्न करा। हलका सात्विक आहार घेण्याला हवामानाशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो, यामुळे शरीरात संतुलन टिकून राहते।
तर भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये दर्शन पूजन करायचे आहे। ज्येष्ठ महिन्यामध्ये श्रीकृष्णाच्या भक्तीचे स्वरूप म्हणून अधिकतम प्रेम आणि स्मरणावर आधारित असे त्याबद्दल बाल स्वरूप, मुरलीधर रूप आणि गीता उपदेशक स्वरूप या तिन्ही ध्यान या दिवसांमध्ये मथुरा, बद्रीनाथ, जगन्नाथ यासारख्या तीर्थस्थानाची यात्रा करायची आहे। तर ये तिन्ही तीर्थ भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाशी संबंधित आहे। गंगा, यमुना, शिप्रा, नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्हाला इथे करायचं आहे। तर अशा प्रकारे हा मास अधिक मासामध्ये सर्वात श्रेष्ठ मास आहे। तर यामध्ये तुम्ही जेही तुम्ही कार्य कराल, कामं चांगले कराल, सत्कर्म कराल, तर हे तुम्हाला खूप काही फळ देऊन म्हणजे 101% पट तुम्हाला इथे फळ प्राप्त होईल। त्यापेक्षाही जास्त मी कमी सांगितलेलं आहे, पण याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इथं पुण्यफल प्राप्त होईल, पण तुम्ही ही कामं केल्यानंतरच। कारण की या महिन्यामध्ये जप, तप, हवन, होम हेच करायचं आहे तुम्हाला। बाकी काहीही शुभ कार्य इथे करायचं नाही, फक्त देवाचंच कार्य करायचं आहे। हा अधिक मास म्हणजे देवाचा 33 कोटी देवतेचा हा मास आहे। तर इथे हेच तुम्हाला कार्य करायचे आहे। तर अशा प्रकारे माझा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।